आणि आता एक मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या फोटोसह संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत राऊतांचं हे ट्विट आहे। हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल असं स्पष्ट करत संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो देखील ट्विट केलेला आहे। हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चाबाबत संजय राऊत यांनी हे सूचक ट्विट केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काल आपण बघितलं होतं की दोन्ही ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीच्या विरोधात आपलं बिगुल फुंकलेलं होतं। राज ठाकरे यांनी थेट मोर्चाची घोषणा केली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र जो आधीच मोर्चा काढणार असल्याचं सांगितलेलं पवार जे आहेत, जे शिक्षण क्षेत्रात काम करतात, ते मोर्चा काढणारे, त्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। परंतु राज ठाकरे यांनी मात्र त्यांची पत्रकार परिषद घेऊन आपण 5 तारखेला मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं। या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचं बॅनर नसणार आहे किंवा झेंडे नसणार आहे असं राज ठाकरेंनी साफ केलं। त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकत्रित यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांशी आपण संपर्क साधू असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं। त्यानुसार काल सगळ्यात पहिला संपर्क जो आहे तो खासदार संजय राऊत यांच्याबरोबर मनसेच्या वतीनं साधण्यात आलेला होता। मनसेच्या वतीनं जी माहिती मिळते त्यानुसार अभिजित पानसे यांनी संजय राऊत यांना फोन केलेला होता आणि त्यावेळेला संजय राऊत यांचं नेमकं त्यांच्याशी काय बोलणं झालं हे जरी कळू शकलं नसलं तरी आजचं त्यांचं ट्विट मात्र अत्यंत बोलकं असं आहे। या ट्विटमधून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे की एकच मोर्चा निघणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे या मोर्चामध्ये सहभागी होईल असंच दिसून येत आहे। तरी थोड्या वेळातच संजय राऊत हे याबद्दलचं स्पष्टीकरण देतील, कारण दररोज प्रमाणे रोज त्यांची जी पत्रकार परिषद होती तशी पत्रकार परिषद आज सुद्धा येईल। परंतु तत्पूर्वी त्यांचं हे ट्विट जे आहे हे अत्यंत सूचक असं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जो मोर्चा काढला जातो आहे मराठी माणसाचा, त्या मोर्चाला पाठिंबा आहे आणि नुसताच पाठिंबा नाही तर ते त्यात सहभागी सुद्धा होतील असंच जवळपास दिसून येत आहे। त्यामुळे मराठी माणसांचा एकच मोर्चा निघेल असं सुद्धा या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। याचं स्पष्टीकरण थोड्या वेळात संजय राऊत देतील, परंतु तत्पूर्वी हे ट्विट अत्यंत महत्त्वाचं आणि बोलकं आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या मोर्चाबाबत संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो ट्विट करत त्यांनी हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा एकत्र निघेल असं म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। काल आपण पाहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन केलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना या मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही हा प्रश्न होता। मात्र आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोसह संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकल मोर्चा निघेल असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, तर हाच तो फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आणि हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकल मोर्चा निघेल असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हणत ट्विट केलेलं आहे। काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं आणि इतरही पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना या मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही, मनसेला पाठिंबा देणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी आज सकाळीच हे ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात आता एकच मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलाय। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल असं ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे।
अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. तर हिंदी सक्ती विरोधात राज्यात राजकारण तापलेलं असताना काल पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी मोर्चाचं आवाहन केलेलं आहे, मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा सामील होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता आज सकाळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोसह संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे. हाच तो फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलाय. हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत संजय राऊत यांनी हे ट्विट केलंय. हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. तर या मोर्चामध्ये आता आणखी कोण कोण सहभागी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे.